पनवेल विचुंबे येथील गट नंबर 175-2-1 दीक्षिता साई रेसिडेन्सी 2 राहणारे गृहस्थ सुनील रोंधळ यांनी स्वतःवर होत असलेल्या अन्यायाची सविस्तर माहिती देत विकासक, सहाय्यक निबंधक, तहसील प्रांत सदनिकाधारक यांनी केलेल्या नियमबाह्य नोंदणीबाबतीत एल्गार पुकारलेले दिसत आहे। वर्ष 2025 ते 2025 पर्यंतच्या संघर्षानंतर ही वारसदार मयत देऊबाई रघुनाथ म्हात्रे यांच्या संबंधित हक्क अधिकाराचा गैरवापर केलेल्या दोषींवर आजवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्यानं अनेक पुराव्यानिशी होत असलेल्या पनवेल ग्रामीण क्षेत्रातील महसूल, निबंधक, सहकारी संस्थेमधील होत असलेल्या अनेक प्रकारच्या आर्थिक भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोकण संध्या न्यूज चॅनलच्या प्रतिक्रियेत उलगडा केला। यावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था भारती काटुळे यांनी या विषयाची दखल घेतली असल्याचे सांगत यावरील निर्णय न्याय प्रलंबित असून यावर पुढील कायदेशीर कारवाई आदेश होणार असल्याचे सांगत अधिक भाष्य करण्याचे सोयीने टाळले। तक्रारदार सुनील रोंधळ यांनी याबाबतीत चिंता व्यक्त करीत लाचलुचपत विभागाने संबंधित खात्यातील सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून यातील भ्रष्टाचार नियंत्रणात आणावा अशी मागणी केल्याने पनवेलमधील भ्रष्टाचाराची कीड कधी संपुष्टात येईल असा सवाल सामान्य जनता करत असताना दिसत आहे। सर, मी सुनील राजाराम रोंधळ, गट क्रमांक 175-2-1 विचुंबे येथील जमीन मालक असून 2022 ला बोगस कागदपत्राच्या आधारे सहकारी संस्था नोंदणीचा कार्यक्रम यांनी केलं होतं। तो मी प्रस्ताव धडक कारवाईने पाडून आणलाय। 41 फ्लॅटची संस्था नोंदणीचा प्रस्ताव हाणून पाडलेला आहे सरकारी कायद्यानुसार। त्या अनुषंगाने 2022 ला असा प्रस्ताव परत केलेला होता, तरी 2025 ला जमीन मालक मेलेल्या जमीन मालकाचा सातबारा घेऊन तो जोडून 11 जणांच्या सह्या घेऊन परत प्रस्ताव दाखल केलेला आहे। त्या प्रस्तावावर मी हरकत घेतलेली आहे। मला माहिती अधिकारात ती माहिती मिळाली होती आणि त्या प्रस्तावाची मला माहिती मिळतात मी प्रस्ताव चेक करायला आले असता तर मेलेल्या जमीन मालकाचा सातबारा, बोगस सर्च टायटल रिपोर्ट, अर्धवट सर्च टायटल रिपोर्ट असा प्रस्ताव दाखल केलेला असताना मी भारती काटोळे, सहाय्यक निबंधक यांच्या कानावरती सदर प्रकार घातला। सदर प्रकारच्या परवानग्या ग्रामपंचायतीने दिलेल्या नसून त्या कोणी दिल्यात? मग या परवानग्या देतो कोण? बिना परवानगीची बिल्डिंग बनतात, तुम्ही सोसायटी बनवायला येता। त्या बिल्डिंग ज्या जमिनीवर सोसायटी बनवायला आलेले आहेत त्याच्यावर ऑलरेडी एक सोसायटी रजिस्टर झालेली आहे। हा सर्व पुरावा, खुलासेवर पुरावा, सरकारी कायद्यानुसार लेखी पुराव्यानुसार भारती काटोळे असिस्टंट सब रजिस्ट्रार पनवेल यांना मी सुपूर्द केला आहे। त्यांनी तो प्रस्ताव रद्द केला आहे। या जमिनीमध्ये अजून भरपूर काय फेरबदल म्हणजे विना मोबदला खरेदी खत, असे खरेदी खत, हे खरेदी खत, तो खरेदी खत, ते रजिस्ट्रेशन ऑफिसला एक म्हणजे कचऱ्यासारखं बनवून ठेवलंय। काय किती रजिस्ट्रेशन झाले? जमीन एक नाही, एवढे रजिस्ट्रेशन खरेदी खत। आज बिल्डरनी विकसन करारनामा केलाय तर नोंदणी अधिनियम 1908 कलम 17 नुसार स्थावर मालमत्तेचा ट्रान्सफर झाला पाहिजे। आज 2022 पासून आम्ही मागे लागलोय, आम्हाला रजिस्टर ताबा दे। बिल्डर ताबा देत नाही, मग आयुष्यावर मालक बिल्डरच राहणार का? याचा मला जबाब द्यायला पाहिजे का नाही? आणि ज्यांना मालकीच नसताना, ज्यांच्याकडे खरेदी खत नसताना ते संस्था नोंदवायला येतात कसे? ज्यांच्याकडे सेल डीडच नाही ते संस्था नोंदवायला येतात कसे? याचा मला न्यायासाठी मी भारती काटोळे यांच्या न्यायालयात आलेलो आहे। या विषयी विभागीय सहनिबंधक कोकण भवन यांच्याकडे दालनात केस आमची दाखल आहे। जिल्हा उपनिबंधक अलिबाग त्यांच्याकडे दाखल आहे। सहकार आयुक्त पुणे त्यांच्याकडे पण आम्ही यासाठी न्यायाची दाद मागितलेली आहे। त्यासाठी सगळ्यांकडनं काही रिस्पॉन्स काही एवढा आला नाही, पण पनवेल कार्यालयाने परवा दिवशी तो प्रस्ताव रद्द केलेला आहे। तिथपणे असं म्हणजे न सांगता तुम्ही मेलेल्या माणसाचे सातबारे जोडून कोणालाही काही कल्पना न देता मला एवढीच मागणी आहे, बिल्डरने आम्हाला रजिस्टर ताबा द्यावा। नोंदणी अधिनियम 1908 कलम 17 प्रमाणे आमच्या नावाने फ्लॅट ट्रान्सफर करावे, त्यामुळे बिल्डर यातनं मुक्त होतो, सदनिकेचा धारक मालक होतो आणि सोसायटी बनवायला आमची काय हरकत नाही। मग आम्हाला रजिस्टर ताबा द्यावा बिल्डरने आणि असे खोटे परत कार्यक्रम करू नका, अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। यांच्याकडनं पण तुम्हाला आदेश जाणार आहेत। सरकारी यंत्रणेला गंडा घालण्याचं काम जे केलेलं आहे नकली पेपर सादर करून, त्याची कारवाई भारती काटोळे त्यांना आदेश काढणारच आहे।